ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पारनेर तहसील कार्यालय या ठिकाणी शिवपाणंद शेतरस्त्याच्या प्रश्नावरती गरजवंत शेतरस्ते पीडित शेतकऱ्याचे मौन आत्मक्लेश आंदोलन निवासी नायब तहसीलदार दीपक कारखिले यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलं। पारनेर तालुक्यातील शेतरस्ते विवाद सामंजस्यानं सोडवण्यासाठी पारनेर तहसील कार्यालयामध्ये 18 आणि 19 सप्टेंबर रोजी लोक अदालत ठेवण्यात आली आहे, असे तहसीलदार यांनी म्हटलंय। त्यामुळे महाराष्ट्र राज्य शेतपाणंद रस्ते चळवळीचे आत्मक्लेश आंदोलन मागे घेण्यात आलं आहे, असे महाराष्ट्र राज्य शेतपाणंद रस्ते चळवळीचे प्रणेते संस्थापक अध्यक्ष शरद पवळे यांनी म्हटलं। शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे सचिन शेळके, उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे, तसेच बाळासाहेब थोरात, सुरेश वाळके, भाऊसाहेब दशरथ, संजय साबळे, वाळुंज बाबाजी घोगरे, सरपंच बाळासाहेब नवले, सरपंच भिवाजी जगदाळे, संजय कनिच्छे, तसेच विठ्ठल गरड, नितीन सालके, मुरलीधर जरे, साहेबराव आखाडे, तसेच बबनगुंड, शांताराम पानमंद, विजय शेलार, कानिफनाथ कदम, जानकूर सपनर, संतोष शिंदे, शिवाजी नवले, कैलास दहीफळे, सरुबाई वाळुंज, शांताबाई वाळुंज, पांडुरंग पडवळ यांच्यासह अनेक शेतकरी पारनेर तहसील कार्यालय इथे आत्मक्लेश मौन आंदोलनासाठी बसले होते। या आंदोलनाची दखल घेऊन तहसीलदार गायत्री सौंदाने, निवासी नायब तहसीलदार दीपक कारखिले यांनी एकत्रितपणे बैठक घेतली आणि पारनेर तालुक्यातील शेतरस्ते मोकळे करण्यासाठी तहसील कार्यालयात सातत्यानं प्रयत्न करत आहे आणि 18 आणि 19 सप्टेंबर रोजी लोक अदालत ठेवण्यात आली आहे, असं पत्र आंदोलकांना देण्यात आलं। महाराष्ट्र राज्य शेतपाणंद रस्ते चळवळीचे प्रणेते संस्थापक अध्यक्ष शरद पवळे यांनी निवासी नायब तहसीलदार दीपक कारखिले यांच्यासोबत चर्चा केली आहे। यावेळी नायब तहसीलदार कारखिले यांनी शेतपाणंद चळवळीचे विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं म्हटलं। त्यानंतर नायब तहसीलदार दीपक कारखिले, पोलीस निरीक्षक समीर बारोकर यांनी आंदोलकांबरोबर चर्चा करून आंदोलकांचे प्रश्न समजून घेतले। यावेळी आंदोलनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तर यावेळी निलेश खोडदे, सतीश म्हस्के या ठिकाणी उपस्थित होते। महाराष्ट्र क्षेत्राचा चळवळीच्या माध्यमातून या पारनेर तालुक्यामधून ऐतिहासिक लढा उभा राहिला आणि राज्यभर ही चळवळ पेटली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, सर्व महाराष्ट्रामध्ये क्षेत्ररस्ते खुले व्हायला लागलेत आणि सरकारने शासन निर्णय काढून शेतकऱ्यांची मनं जिंकलेली आहे। कुठेतरी प्रशासकीय कार्यालय, सरकार आणि प्रशासनामध्ये एक विसंगती निर्माण व्हायला लागलेली आहे, ती होऊ नये। पुढच्या काळामध्ये शासन निर्णय त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून या ठिकाणी पारनेर तालुक्यातील क्षेत्ररस्ता कृती समितीने या ठिकाणी आंदोलन ठेवलं असता। या ठिकाणी आपल्या तालुक्याचे निरीक्षक साहेब बारोकर साहेबांनी मध्यस्थी करून या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी पार पाडलेलं आहे। या ठिकाणी गावात तालुक्यातील जेवढे भी क्षेत्ररस्ता प्रलंबित केस आहेत तातडीने निकाली काढणार। प्रत्येक 15 दिवसाला या ठिकाणी मीटिंग लागली जाणार आहे। या तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार विनोदजी गोळे सर यांनी या ठिकाणी चांगलं मध्यस्थी करून सहकार्य केलेलं आहे आणि सन्माननीय कारखिले साहेब
नायब तहसीलदार कारकिर्दे साहेब यांनी या ठिकाणी पत्रक देऊन शेतकऱ्यांचा विश्वास निर्माण केलेला आहे। तालुक्यामध्ये ग्रामक्षेत्र रस्ता समित्या स्थापन होतील, 15 दिवसाला मीटिंग होतील आणि ज्या रस्त्याचे खुले होणार आहेत, जे नाही होणार त्याच्याबद्दल पूर्ण 15 दिवसाला आम्हाला मार्गदर्शन करणार आहे। त्याबद्दल सर्व प्रशासनाचा पारनेर तालुक्याचा मी मनापासून शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो आणि हा जो सरकारने काढलेला आदेश आहे त्याच्यात आपण सरकारसोबत या ठिकाणी चांगलं काम करू आणि जो शेतकऱ्याचा इतक्या दिवसाचा जो प्रश्न हा निकाली काढू आणि समृद्ध महाराष्ट्राचं समृद्ध शेतकऱ्यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर।